सोलमेट एक प्रेमकथा भाग 11। कालचा प्रोजेक्ट जरी आदित्यमुळे मिळाला असला तरीही त्याच्या मागे अवनीचा खूप मोठा वाटा होता हे जेव्हापासून त्याला समजलं होतं तेव्हापासून त्याच्याही नकळत तो खूप अस्वस्थ झाला होता। त्याला काल झालेल्या प्रकाराची कुठेही चर्चा नको होती, त्यामुळे पूर्ण स्टाफला लवकरच घरी पाठवण्यात आलं होतं। सर्व टीम मेंबर्सना सुद्धा याबद्दल कुठेही चर्चा न करण्याची सक्त मनाई करण्यात आली होती। अवनीने गेलेला प्रोजेक्ट परत मिळवला होता आणि त्याचबरोबर सियाचं सत्य सुद्धा उघडकीस आणलं होतं। कालच्या मीटिंग नंतर ती त्याला दिसलीच नव्हती। तो जेव्हा आपल्या कामातून फ्री झाला तेव्हा सगळा स्टाफ निघून गेला होता, पण का कुणास ठाऊक त्याला तिला बघण्याची खूप इच्छा झाली होती। म्हणूनच तर आज सकाळी जेव्हा ती दिसली तेव्हा त्याच्याही नकळत त्याची पावलं तिच्या दिशेने पडू लागली। अनिलच्या कॅबिनच्या डोअरवर नॉक करून पीटरने आत प्रवेश केला तसा तो आपल्या विचारातून बाहेर आला। बॉस, सिया, रेणुका आणि बंटीला अटक झाली आहे। मीडियाला सुद्धा मी मॅनेज केलं आहे, त्यामुळे ही बातमी बाहेर कुठेही येणार नाही। कमिशनर साहेबांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे आणि त्या तिघांना बेल मिळणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली आहे, पीटर म्हणाला। ठीक आहे, अनिल म्हणाला। सर, तुम्ही बोलावलं? रवी म्हणाला। रवी, लवकरात लवकर माझ्यासाठी एक नवीन सेक्रेटरी हायर कर आणि प्रोजेक्टसाठी हायर केलेल्या एम्प्लॉईजना त्यांच्या योग्यतेनुसार त्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट कर, अनिल म्हणाला। एस, तुम्ही सांगितलेली सगळी कामं होतील, रवी म्हणाला। रवी आणि पीटर गेल्यानंतर अनिल परत आपल्या कामात गुंतला। दुसऱ्या दिवशी अवनी आणि सगळेजण सकाळपासूनच आपल्या कामात गुंतले होते। लंच ब्रेक झाला तसा सगळ्यांनी कॅन्टीनमध्येच आपला लंच करायला घेतला। काल जे काही झालं त्याच्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये, सनी म्हणाला। हो ना, ती मेकअपची दुकान सिया आणि तिची चमची रेणुका असं काही करतील असं वाटलंच नव्हतं, रितू म्हणाली। बरं झालं त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं, रुपल म्हणाली। हे सगळं खरं आहे, पण मला अजून एक गोष्ट कळत नाहीये की तू आपला सगळा डेटा परत कसं काय मिळवलास? नयन अवनीकडे बघत बारीक डोळे करत म्हणाला। नयनच्या या प्रश्नावर अवनी आणि ईशा एकमेकांकडे बघून हसल्या। काय यार, मला माहित आहे तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात, पण आपण सगळे एक टीम आहोत ना, तर मग सांग ना प्लीज, सनी म्हणाला। हे तर आता अवनीच सांगेल, ईशा म्हणाली। माझा एक छोटा भाऊ आहे अर्जुन, त्याला लहानपणापासूनच कॉम्प्युटर्सचं खूप वेड होतं, त्यामुळे स्कूलमध्ये असताना त्याने हॅकिंगसाठी स्पेशल कोर्स जॉईन केला। जेव्हा पण आमचं भांडण व्हायचं तेव्हा तो मला त्रास देण्यासाठी माझा लॅपटॉप हॅक करायचा, त्यामुळे मग मी सुद्धा डॅडीला सांगून त्याच्यासोबत हॅकिंग शिकले। सगळ्यांची लॅपटॉप हॅक करण्यात आले तेव्हा आपल्याकडे वेळ खूप कमी होता आणि क्लायंटला हँडल करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। आपण सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये दिसलो नसतो तर सियाला संशय आला असता, त्यामुळेच मी तुम्हा सगळ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये पाठवलं। तुम्हाला टेन्शनमध्ये बघून तिची पूर्ण खात्री झाली की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि मला फक्त थोडा वेळ हवा होता। तेव्हाच आदित्यने थोड्या वेळसाठी क्लायंटला बोलण्यात गुंतवलं आणि मी तेवढ्या वेळेत माझे हॅकिंग स्किल्स वापरून आपला डेटा परत मिळवला। अवनी, यार तू खरंच खूप ग्रेट आहेस, सनी म्हणाला। लंच ब्रेक संपला तसं सगळ्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली। उद्यापर्यंत त्यांना प्रोजेक्ट संदर्भात सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या। ऑफिस सुटण्याआधी आदित्य सगळ्यांना भेटायला आला होता। गाईज, परवापासून तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे। हे 3 महिने कसे गेलेत काहीच कळलं नाही। तुमच्या सर्वांसोबत काम करायला मला खूप मजा आली। मी याआधी काम करताना कधीच इतका खुश नव्हतो। सगळ्यांसोबत एकत्र काम करणं, एकत्र लंच करणं, आपला टी ब्रेक सगळंच मी खूप मिस करणार आहे, आदित्य म्हणाला। आदित्य, आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहोत, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये नाही। कामाव्यतिरिक्त आपण एकमेकांसोबत आधीसारखंच वेळ घालवू, अवनी म्हणाली। हो नक्कीच, डन। सगळ्यांनी एकमेकांच्या हातावर हात
ठेवत प्रॉमिस केलं. अवनी मात्र आज सकाळपासूनच खूप व्यस्त होती. दिवसभरात प्रोजेक्टविषयीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. तसे सगळेजण थोडे रिलॅक्स झाले. ऑफिस टाईम संपला तसं सगळ्यांनी मिळून कॅन्टीनमध्ये छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. अवनी ईशाला बाय करून पार्किंगमध्ये आली. तिने आपली स्कूटी स्टार्ट केली तशी तिची नजर एका आलिशान गाडीवर पडली. पार्किंगमध्ये एक ब्रँड न्यू ब्लॅक कलरची मर्सिडीज उभी होती. ती आलिशान गाडी बघून कोणालाही भुरळ पडली असती, पण अवनी मात्र अतिशय रागात त्या कारकडे बघत होती. ही तीच गाडी होती जिच्या ड्रायव्हरने तिच्या स्कूटीला धक्का दिला होता आणि त्यामुळेच तिच्या पायाला ही दुखापत झाली होती. बिचारी अवनी पुढे 2 दिवस पाय दुखत असतानाही तिला हॉटेलमधली सगळी कामं करावी लागली होती. अवनीला त्या कारचा नंबर चांगलाच लक्षात होता. तिला काहीही करून त्या कारच्या मालकाला धडा शिकवायचा होता. तिने आजूबाजूला एक नजर फिरवली. पार्किंगमध्ये कोणीही नव्हतं. तिच्या डोक्यात एक खुरापती आयडिया आली होती. तिने आपली पर्स उघडली. थोडी शोधाशोध केल्यानंतर तिला हवी ती वस्तू सापडली. तिने आपल्याला कोणी बघत नसल्याची खात्री करून घेतली. अवनीने आपल्या हातातलं नेल कटर ओपन केलं आणि त्यात असणाऱ्या छोट्या चाकूने त्या कारच्या उजव्या बाजूला एक मोठा स्क्रॅच पाडला. अवनीने ते नेल कटर ठेवून दिलं आणि तिच्या लिपस्टिकने कारच्या फ्रंट मिररवर एक मेसेज लिहिला. तिने एकदा त्या कारकडे बघितलं. आता कुठे तिच्या मनाला समाधान मिळालं होतं. मी ॲरोगंट, तू जो कोणी असशील, आय होप तुझ्या गाडीची अवस्था बघून तरी तुला अक्कल येईल. अवनीने कारकडे बघत एक फ्लाइंग किस दिला आणि खुशीतच पार्किंगमधून बाहेर पडली. अनिल आपलं काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला. पार्किंग लॉटमध्ये पोहोचल्यावर त्यांनी बघितलं की त्याच्या ब्रँड न्यू कारवर कुणीतरी स्क्रॅच केलं होतं. हे बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती अनिलच्या स्पेशल कलेक्शनमधली त्याची सगळ्यात फेवरेट कार होती, जी तो फार कमी वेळा वापरायचा. अवनीने लिहिलेला मेसेज वाचून मात्र त्याच्या डोक्याची शीर ताडताड उडू लागली. त्याने रागातच रवीला फोन लावला. तसा 5 मिनिटातच रवी त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. अनिलच्या कारची अवस्था बघून रवीचे डोळे पांढरे झाले. व्हॉट द हेल इज गोईंग ऑन? इथला वॉचमॅन कुठे आहे? आणि तो असताना माझ्या कारची अशी अवस्था झालीच कशी? अनिल रागाने लाल होत बोलत होता. अनिलचा मोठा आवाज ऐकून नुकताच गेटमधून आत आलेला वॉचमॅन घाबरतच त्याच्यासमोर आला. अनिलचा रुद्र अवतार बघून तो आधीच घाबरला होता. माझ्या गाडीची ही अवस्था कोणी केली? मला फक्त त्या व्यक्तीचं नाव जाणून घ्यायचं आहे. अनिलने एका शब्दावर जोर देत वॉचमॅनला विचारलं. वॉचमॅन मला खरंच माहीत नाहीये सर. मी फक्त 15 मिनिटे बाहेर गेलो होतो. ड्युटीवर असताना. तू बाहेर काय करत होतास? तुला पगार इथे काम करण्याचा मिळतो की बाहेर भटकण्याचा? अनिल म्हणाला. सॉरी सर, पुन्हा असं कधीच नाही होणार. वॉचमॅन मान खाली घालत म्हणाला. आज मात्र त्याचा कामचुकारपणा त्याच्यावर चांगलाच भारी पडला होता. रवी, मला लवकरात लवकर पार्किंगचे CCTV फुटेज पाहिजेत आणि या माणसाला कामावरून काढून टाक. मला अशी हलगर्जीपणा करणारी माणसं माझ्या ऑफिसमध्ये नको आहेत. अनिल म्हणाला. रवीने सिक्युरिटी गार्ड्स बोलवून त्या वॉचमॅनला बाहेर काढलं आणि त्याच्या टॅबवर काहीतरी करून तो टॅब अनिलच्या हातात दिला. अनिलने CCTV फुटेज बघितले. बऱ्याच अँगलने बघितल्यानंतर शेवटी त्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला. CCTV फुटेज बघून त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. रवीला काही महत्त्वाच्या सूचना देऊन तो तिथून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी अवनी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा सगळे टीम मेंबर्स त्यांच्या नेहमीच्या जागी जमा झाले होते. प्रत्येकाच्या टेबलवर एक एन्व्हलप ठेवलं होतं. त्यात कोणाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आहे याची माहिती होती. ईशा, मीनाक्षी आणि नयन फायनान्स डिपार्टमेंट्समध्ये, तर सनी, रुपल आणि रितू मार्केटिंग अँड सेल्स डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केले होते. अवनीला मात्र अजूनही तिला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आहे याविषयी
काहीच माहिती नव्हतं. ती रवीला याविषयी विचारण्यासाठी जात होती. तेवढ्यात रवी स्वतः तिथे हजर झाला. रवी, सर मी आता तुम्हालाच भेटण्यासाठी येत होते. मला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आहे तुम्हाला माहीतच असेल ना? अवनी म्हणाली. नाही, याविषयी काहीच माहीत नाही. तू अनिल सरांनाच जाऊन भेट, ते तुला सांगतील, रवी म्हणाला. रवीने सगळ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि त्यांना बेस्ट लक विश करून तो तिथून निघाला. अवनीला आपल्याच विचारात हरवलेलं बघून ईशाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अवनी, काळजी करू नकोस. तू अनिल सरांना एकदा भेटून ये. त्यांना नक्कीच याबद्दल माहीत असेल, ईशा म्हणाली. हो, मी आलेच. अवनी आपल्याच विचारात तिथून बाहेर पडली. ओ नो, पुन्हा त्या आकडूच्या समोर जायचं. तो तर आधीच मला खाऊ की गिळू असा करत असतो. बाप्पा, माझ्यासोबत असं का व्हायचं होतं? अवनी स्वतःसोबतच बडबडत अनिलच्या कॅबिनकडे निघाली. अवनीने तिच्या केसांवरून हात फिरवत समोर दिसणाऱ्या आरशात स्वतःला निरखून बघितलं. सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करत तिने डोअरवर नॉक केलं. अनिल आपल्या चेअरवर बसून तिच्या सगळ्या हालचाली बघत होता. दरवाजा नॉक केल्यानंतर त्याने तिला आत येण्याची परमिशन दिली. ती आत आली. हे माहीत असूनही अनिलने आपलं काम चालू ठेवलं. त्याला माहीत होतं ती इथे का आली आहे. इनफॅक्ट त्यानेच रवीला सांगून तिची डिपार्टमेंट जॉईनिंग प्रोसेस डिलीट करवली होती. अवनी गेल्या 15 मिनिटापासून अनिलच्या समोर उभी होती, पण तो तर तिथे नसल्यासारखं आपल्या कामात व्यस्त होता. खरं तर त्याला तिचा खूप राग आला होता. त्यामुळे तो मुद्दामून तिला त्रास देत होता. अवनी यार, कुठे बसलीस तू? आणि हा राक्षस तर असं बिहेव करतो आहे जसं की मी मिस इंडिया आहे. कधीपासून मला असं उभं करून ठेवलंय. साधं बसायला सुद्धा सांगत नाही. खडूस कुठला. उभे राहून माझे पाय दुखायला लागले आता. शेवटी न राहून अवनीने त्याला आवाज दिला. एक्सक्यूज मी सर. अवनीच्या आवाज दिल्याने त्याने तिच्याकडे बघितलं. त्याचे रागाने भरलेले डोळे बघून अवनीने भीतीने आवंडा गिळला. ते मला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आहे म्हणजे मला याबद्दल काहीच कळवलं गेलं नाहीये. त्यामुळे रवी सरांनी मला तुमच्यासोबत बोलायला सांगितलं. हो, कारण मीच त्याला तशी ऑर्डर दिली होती. मिस अवनी. अनिल म्हणाला. काय? पण का? म्हणजे तुम्ही मुद्दामून मला त्रास देण्यासाठी असं केलं? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? अवनी म्हणाली. डोंट शाऊट. हे माझं ऑफिस आहे. इथे बॉस मी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी माझ्यावर आवाज वाढवताना 1000 वेळा विचार करायचा. अनिल म्हणाला. तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही, अवनी म्हणाली. तू जे काही केलंस त्यानंतर तू कल्पनासुद्धा करू शकत नाहीस की मी तुझ्यासोबत काय करू शकतो, अनिल म्हणाला. मी काय केलं? तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच समजत नाहीये, अवनी म्हणाली. अनिलने तिच्यासमोर टॅब पकडला आणि त्यातला व्हिडिओ बघून अवनीच्या घशाला कोरड पडली. तिने काल जो कारनामा केला होता त्याचा व्हिडिओ चालू होता. काल तू जी कार खराब केलीस ती माझी आहे, अनिल म्हणाला. अवनीला आता आसपासचं सगळं काही फिरल्यासारखं वाटत होतं. तिने अनिलकडे बघितलं तर तो तिला अतिशय रागाने बघत होता. मला फक्त जाणून घ्यायचं आहे की तू असं का केलंस, अनिल म्हणाला. कारण सुरुवात तुम्ही केली होती. रोड क्रॉस करण्याच्या नादात तुम्ही माझ्या स्कूटीला धक्का मारला होता. तुमच्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आणि तुमच्यामुळेच माझ्या डॅडीने गिफ्ट केलेली माझी फेवरेट स्कूटी डॅमेज झाली. तुम्हा श्रीमंत लोकांना सगळे रस्ते तुमच्या मालकीचे वाटतात आणि एखादी ब्रँड न्यू कार घेतली की रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य माणसाचा जीव सुद्धा कवडीमोल वाटतो. त्यामुळेच मी तुमच्या एक्सपेन्सिव्ह कारला खराब केली, अवनी म्हणाली. अवनीच्या प्रत्येक वाक्यासोबत अनिल एक एक पाऊल पुढे चालत होता. हळूहळू त्याच्या रागाची पातळी वाढत चालली होती. अवनी मात्र बेधडकपणे त्याच्या नजरेला नजर देत बोलत होती आणि आजपर्यंत त्याच्यासोबत असं बोलण्याची हिंमत कोणीच केली नव्हती. अवनी बोलता बोलता कॅबिनच्या दरवाजाला धडकली. अनिलने आपले हात दरवाजावर ठेवत तिला दोन्ही हातात कैद केलं. आता मात्र अनिल तिच्या अतिशय जवळ उभा होता.
त्याच्या नजरेतला राग बघून ती क्षणभरासाठी घाबरली. आजपर्यंत कुणीही माझ्यासोबत असं बोलण्याची हिंमत केली नाही. तू जे काही केलं त्यासाठी मी तुला आता या क्षणी जॉबवरून काढू शकतो. अँड ट्रस्ट मी, यानंतर तुला या शहरात कुठेही जॉब मिळणार नाही, अनिल म्हणाला. इतका वेळ रागाने बोलणाऱ्या अवनीच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र एकदम बदलले. जर खरंच माझा जॉब गेला तर तिच्या डोळ्यासमोर तिच्या मम्मा आणि अर्जुनचा चेहरा आला. अथक प्रयत्नांनी तिने हा जॉब मिळवला होता. तिच्या मम्माची ट्रीटमेंट, अर्जुनची शाळा, रूमचं भाडं आणि तिचे इतर खर्च, सगळं काही या जॉबवर अवलंबून होतं. हा जॉब मिळाल्यापासून हळूहळू आता कुठे सगळं ठीक होऊ लागलं होतं. अनिलवरच्या रागामुळे ती तिच्या जवळच्या माणसांना कोणत्याही संकटात टाकू शकत नव्हती. हा जॉब जर हातातून गेला तर काय होईल हा विचार येताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. अनिल मात्र तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव नोटीस करत होता. तिचे हलके पाणावलेले डोळे बघून आपला तीर अगदी निशाण्यावर लागला आहे हे त्याला समजलं होतं. तिचा इतका राग येऊन देखील तिच्या इतक्या जवळ असल्यामुळे त्याला एक वेगळीच फिलिंग येत होती. तिच्या परफ्यूमचा मंद सुगंध त्याला बेचैन करत होता. तो तिच्यापासून बाजूला होऊन आपल्या चेअरवर बसला आणि त्याने रवीला फोन केला. हॅलो रवी, मिस अवनीचं रेजिग्नेशन. अनिल बाजूला झाल्यानंतर नॉर्मल झालेल्या अवनीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि ते पूर्ण होण्याआधीच त्याच्या हातातला रिसिव्हर काढून घेत फोन कट केला. अवनीचं हे वागणं बघून अनिलला अतिशय राग आला होता. अगदी पहिल्या भेटीपासून ती त्याला टशन देत होती. तिच्या जागी जर कोणी दुसरी मुलगी असती तर आतापर्यंत अनिलने तिला कंपनीतून बाहेर काढलं असतं. तुम्ही असं नाही करू शकत. मी कंपनीसोबत बॉन्ड साईन केला आहे. पुढच्या 6 महिन्यापर्यंत मी हा जॉब सोडू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा मला या जॉबवरून काढू शकत नाही, अवनी म्हणाली. तुला खरंच असं वाटतं की तो बॉन्ड माझ्यासाठी तितका महत्त्वाचा आहे? अनिल म्हणाला. तुम्ही मला जॉबवरून काढू शकत नाही. हवं तर तुमच्या कारच्या सर्व्हिसिंगचा जो काही खर्च असेल तो मी देईल, अवनी म्हणाली. तू आयुष्यभर जरी काम केलं तरी तू त्या कारचा मेंटेनन्स देऊ शकत नाही. पण तुझी इतकीच इच्छा असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. अनिलने तिच्या पुढे एक कागद सरकवला. अवनीने तो पेपर व्यवस्थित बघितला. त्यात कारच्या सर्व्हिसिंगचं बिल होतं. त्यातली किंमत बघून अवनीचे डोळे मोठे झाले. 7 लाख? तुम्हाला वेळ लागला आहे की काय? फक्त एका स्क्रॅचसाठी तुम्ही माझ्याकडून 7 लाख रुपये घेणार? अवनी म्हणाली. तू जी गाडी खराब केलीस ती मोस्ट लक्झुरियस कार आहे ज्याची किंमत करोडो रुपये आहे. सो मिस अवनी, तुझ्याकडे 3 पर्याय आहे. पहिला, आता या क्षणी मला 7 लाख रुपये द्यायचे. दुसरा, माझी माफी मागून स्वतः या कंपनीमधून रिझाईन करायचं. किंवा तिसरा पर्याय, माझी सेक्रेटरी बनून माझ्यासाठी काम करायचं.